भाजप निवडणुका का जिंकत आहे असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. खरंच याला कारणीभूत ईव्हीएम आहे का, मतचोरी आहे का, नेमकं भाजप निवडणुका का जिंकते अशी आरडाओरड सर्वत्र दिसून येते. त्या तुलनेमध्ये विरोधकांनी काय त्याच्या संदर्भामध्ये आपली रणनीती आखलेली आहे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि खरंच भाजप ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकत आहे का, ईव्हीएम मुळेच भाजपचा विजय होत आहे का, काय इतर काही कारणं आहेत त्यांच्या विजयाची, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. तर आपण बघत होतो की भाजप नेमका जिंकतो कसा किंवा भाजप का जिंकतो. भाजप निवडणुकामध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला सतत निवडणुकीमध्ये यश का येत आहे किंवा त्यांच्या या सगळ्या यशाच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे. ईव्हीएमचा घोटाळा आहे का, खरंच ईव्हीएमच्या माध्यमातून भाजप जिंकत आहे का, किंवा खरंच मतचोरी होत आहे का, ही प्रश्न आपण जेव्हा पाहतो तेव्हा खरं तर काही निवडणुकांचं आपण निरीक्षण मागे जाऊन करूयात, ज्या निवडणुकांमधून नेमकं आपल्याला शिकता येईल की भाजप निवडणुकांमध्ये का जिंकतो. पहिल्यांदा आपल्याला पाहता येईल की विधानसभा निवडणूक 2019 ची निवडणूक भाजपने महाराष्ट्रामध्ये जिंकली, लोकसभा देशभरामध्ये जिंकली आणि मग त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं पानिपत झालं, नव्हे नव्हे तर पालापाचोळा होऊन गेला. आणि कालच्या नगर परिषद निवडणुकीत तर खरं तर कुठेच अस्तित्व चांगल्या प्रकारे दिसून आलेलं नाही काँग्रेसचं. आणि मग एवढा चांगला पक्ष असलेला किंवा एकेकाळी राष्ट्रीय पक्ष असलेला आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील असलेल्या पक्षाची ही वाताहत का होत आहे, नेमकं याच्या पाठीमागचं काय कारण आहे. तर सर्वात सुरुवातीला आपल्याला सांगता येते की या पाठीमागे घराणेशाही आहे का, तर घराणेशाही आहे म्हणावं तर आपण आज पाहतोय आज बरेच घराणेशाहीतले जे काही नेते आहेत ते आज भाजपमध्ये गेलेले आहेत. मग हे कारण आपल्याला खरं तर योग्य वाटणार नाही किंवा सांगता येणार नाही, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे भाजप जिंकत आहेत याचं कारण याला जिंकवत आहेत विरोधक. आणि मग हे विरोधक कसे जिंकवत आहेत, तर आपल्याला माहित आहे की बिहारच्या निवडणुका झाल्या, तर आपण बघत होतो की बिहारच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलाचं नरेटिव्ह खरं तर समोर घेऊन काँग्रेस आणि मित्रपक्ष आले होते. मग आजच्या पिढीला जे आहे सर्व माहित आहे की देशाचं संविधान बदलता येतं का नाही, हे सर्वांना माहित आहे. आणि संविधान बदलून कुठेतरी हुकुमशाही येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमचे हक्क आणि अधिकार नेस्तानाबूत होणार आहेत, अशी जी काही भूमिका घेऊन काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष समोर आलेले होते. परंतु या नरेटिव्हला जनतेनं मान्यता दिली नाही. का मान्यता दिली नाही, तर साधं सरळ कारण आहे की देशाचं संविधान बदलता येत नाही, देशात पुन्हा गुलामी आणता येत नाही, देशामध्ये हुकुमशाही आणता येत नाही आणि ते आणणं इतकं सोपं नाही. कारण जागतिक स्तरावरती मानवी हक्क अधिकाराच्या संघटना आहेत. जागतिक स्तरावरती आज आपण पाहतोय जग कुठल्या कुठे गेलेलं आहे, जग एक खेडं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या कुठल्याही देशाच्या नागरिकांना, एखाद्या समूहाला किंवा विशिष्ट समुदायाला, जातीला, धर्माला, व्यक्तीला गुलाम करता येत नाही असं जागतिक मानवी अधिकार संघटना सांगत असते. आणि मग हे इथल्या युवा पिढीला माहीत आहे आणि माहीत असल्यामुळेच भाजपच्या ज्या काही निवडणुकीतले जे काही त्याच्या रणनीती आहेत त्या यशस्वी होत आहेत आणि म्हणून भाजप सतत जिंकण्याला कारणीभूत त्यांचे विरोधक आहेत. आणि मग विरोधक कसे आहेत, तर खरं त्यांच्या यशामध्ये विरोधकांचाच वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीचं काय झालं, त्याच्यानंतर आपण पाहतो की बिहारच्या निवडणुका आल्या आणि बिहारच्या निवडणुकीत देखील आपण पाहतोय काँग्रेसचे नेते राहुल गांधी हातामध्ये संविधान घेऊन पुन्हा एकदा ते रस्त्यावर उतरले आणि हातात लाल संविधान दाखवत ते जगाला आणि लोकांना सांगत होते की तुम्हाला संविधानाचं रक्षण करायचं आहे. दुसरं नरेटिव्ह तयार केलेलं होतं ते म्हणजे मतचोरीचं, आणि मतचोरी होत आहे आणि मतचोरीतूनच खरं तर नरेंद्र मोदी आणि त्यांचे एकूण मित्र पक्ष या निवडणुकांमध्ये यशस्वी होत आहेत. बिहारच्या लोकांनी या नरेटिव्हला देखील नाकारलं आणि बिहारच्या जनतेने दाखवून दिलं की हे सर्व काही फेक आहे आणि असं काही होत नसते. जनता हे सर्व सांगत आहे. जर असं असेल मग आता ईव्हीएम हे कारण जर आपण धरलं तर सुरुवातीला काँग्रेसने ईव्हीएमचा विरोध केला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आणि आज आपण पाहतोय की सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रियाताई सुळेंनी सांगितलं की मी ईव्हीएमवरच निवडून आलेली आहे आणि मला ईव्हीएमला दोष द्यायचा नाही, असं त्यांनी जाहीर कळत नकळत स्पष्ट केलं. म्हणजे ईव्हीएमला खरं तर विरोधी पक्षामध्येच करायचा का नाही ही एक वाक्यता नाही आणि याचा परिणाम पुन्हा आपल्याला दिसून येतो. दुसरीकडे आपण असं म्हणता येईल की ईव्हीएमचं एक कारण दाखवलं जातं, दुसरं मतचोरीचं. ते देखील कारण जनतेने नाकारलं, कारण एका मतदारसंघामध्ये किंवा एका बूथवरती मतांचा जो काही याद्यांमध्ये जो काही गोंधळ आहे तो स्वाभाविक आहे की तंत्रज्ञानातून आलेला आहे. ते काय मानव चुकतो, तंत्रज्ञान चुकणारच आहे. स्वाभाविक आहे की तंत्रज्ञान देखील मानवाने तयार केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की याद्यांमध्ये
खरंच मतचोरी झाली का, याच्यावर देखील विरोधक ठाम नाहीत. ईव्हीएमच्या विषयावर देखील विरोधक ठाम नाहीत. आणि मग या सर्व गोष्टीवर विरोधक ठाम नसतील तर जनता देखील विचार करते की नेमकं चाललंय तरी काय. आणि मग याच पार्श्वभूमीवर आपल्याला सांगता येते की बिहारच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जनतेने त्यांना भरभरून मते दिली आणि भाजप खरं तर नंबर 1 चा पक्ष ठरला. आता नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला. मग भाजप जिंकण्यामागचं काय कारण आहे, तर सर्वात महत्वाचं खरं तर काँग्रेसच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं की नाचता येईना अंगण वाकडं. त्यांना सांगताच येत नाही की नेमकं काय झालंय किंवा नेमकं काय चाललंय. आणि अशा त्यांच्या जे काही सल्लागार असतील, म्हणजे राहुल गांधींचे सल्लागार असतील किंवा इतर मित्र पक्षांचे सल्लागार असतील, खरं तर ते त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत का. संविधान बदलाचं नरेटिव्ह तुम्ही तयार केलं, फेल गेलं. मतचोरीचं केलं, ते देखील फेल गेलं. ईव्हीएमच्या संदर्भाने सतत चर्चा होते. एकीकडे ईव्हीएमला विरोध करायचा, दुसरीकडे मात्र निवडणुकांमध्ये उभं राहायचं. मग थेट या विरोधी पक्षांनी ईव्हीएम नाकारायची आणि थेट निवडणुकांवर बहिष्कार घालायचा, अशी एक वाक्यता विरोधकांमध्ये नाही. म्हणजे याचाच अर्थ विरोधकांनाही मान्य आहे की ईव्हीएम मध्ये काही करता येत नाही. जर करता येते असं विरोधकांना वाटत असेल तर विरोधकांनी खरं तर ती भूमिका समोर घेऊन आलं पाहिजे की आम्ही निवडणुकांना समोर जाणार नाही, कारण आपण सर्वजण ईव्हीएमचा विरोध करणार आहोत. असं जर दाखवलं असतं तर कदाचित चित्र आजचं वेगळं दिसलं असतं का, हा देखील आपल्याला प्रश्न पडतो. आता पुन्हा असं आहे की मित्र पक्षाचा सन्मान करायला काँग्रेसला जमत नाही. काँग्रेसच्या काही परंपरा आहेत आणि त्या काँग्रेसच्या परंपराच त्यांना खरं तर आज नेस्तानाबूत करत आहेत. मग परंपरा काय आहेत, तर प्रत्येक राज्यामध्ये एक डॉमिनेट करणारा जो वर्ग आहे त्यांच्याकडे खरं तर त्या राज्यातल्या काँग्रेसची सूत्र आहेत आणि हेच कारण काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत दिसून येते. मग काय सूत्र आहे, तर प्रत्येक राज्यामधली प्रत्येक राज्यातली जे काही जो वर्ग आहे, अभिजनवादी वर्ग आहे, जो डॉमिनेट करणारा वर्ग आहे, त्या वर्गाकडे सत्तेची आणि एकूणच पक्षाची सूत्रे गेल्यामुळं काय झालं की ते सर्वसामान्य लोकांना ते आपलंसं मानत नाहीत. ही त्यांची पहिली चूक आपल्याला दिसून येते. दुसरीकडे आपल्याला सांगता येते की मित्र पक्षांचा सन्मान करणे हे काँग्रेसच्या खरं तर संस्कृतीमध्ये आहे का नाही, हा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल की हे भाजपच्या संस्कृतीमध्ये नाही, तर भाजपच्या संस्कृतीमध्ये काय आहे, त्यांच्या यशावरून दिसूनच येत आहे. काँग्रेसचा पराभव का होतो आणि भाजप निवडून काय येते, याच्यावर आपण चर्चा करत असताना मित्र पक्षाचा सन्मान काँग्रेस करायला शिकत नाही. कारण काँग्रेसला वारंवार असं वाटतं की काँग्रेस अजूनही भूतकाळात जगत आहे. भूतकाळात जगून काही होत नाही, कारण आत्ताचा जो मतदार वर्ग आहे तो मुळामध्ये 21 ते 40-50 या वयोगटाचा जो वर्ग आहे हा तरुण वर्ग आहे. आणि मग या 40 मधला हा जो वर्ग आहे 18, 19, 20 ते जवळपास 40 वर्षापर्यंत हा तरुण युवा वर्ग जो आहे, हा मतदार वर्ग जो आहे, तो भारतात मोठ्या संख्येने आहे, तो महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे. आणि या वर्गाला खरं तर अप्रोच होणारी एखादी गोष्ट लीडर करत नसेल तर स्वाभाविक आहे की त्या पक्षाला लोक मतदान करत नाहीत. ही युवा पिढी त्यांना नाकारत आहे. म्हणून मित्र पक्षाचा सन्मान करणं, त्याच गोष्टी जर आपण भूतकाळात रमत गेलो, भूतकाळातल्या गोष्टीवर आपण चर्चा करत राहिलो, नेहरूजींनी काय केलं, इंदिराजींनी काय केलं, खरं तर ह्या फंदामध्ये पडू नये. स्वाभाविक आहे विरोधक त्यांना त्याच्यात गुंडाळून ठेवणार. त्याच्यातच विरोधकांचं कामच आहे की त्यांना त्याच याच्यामध्ये गुंतून ठेवायचं आणि आपण सत्तेस्थानी यायचं. आणि मग सत्ताधारी पक्षांनी तेच केलं. त्यांना नेहरू, गांधी, आंबेडकर या विषयात सतत त्यांनी गुंतून ठेवलेलं आहे. आणि त्याच गुंतून ठेवण्यामुळे आपण पाहतोय की कुठेतरी युवा वर्ग जो आहे तो आता पुढे गेला. त्यांचं असं मत आहे की ठीक आहे, त्यांनी महान कार्य केलं, ते महापुरुष होते, नेहरूजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इकडे गांधी असतील, ते युवा पिढी नाकारत नाही. परंतु आजच्या युवा पिढीला काय अपेक्षित आहे ते करण्यामध्ये कुठेतरी तसं नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये कुठेतरी काँग्रेस आणि मित्रपक्ष कमी ठरतात. आणि मित्रपक्षाचा सन्मान करणं, आज आपण पाहतोय की दलितांच्या बाबतीमध्ये असेल किंवा वंचित लोकांच्या बाबतीमध्ये असेल, काँग्रेसची भूमिका आजही बदललेली नाही. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा जर आपण विषय बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक वागणूक न देणे, त्यांना 1-2 जागा देतो म्हणणे किंवा सुरुवातीला जागा देतो म्हणायचं आणि जाहीर एक बोलायचं आणि पडद्यामागे एक बोलायचं, यामुळे वंचित देखील त्यांच्या जवळ जायला तयार नाही. ते देखील एकट्यानं लढूत असं म्हणायला तयार आहेत. आणि मग अशा पार्श्वभूमीवर इथे होतंय असं की पुन्हा काँग्रेस एकटी पडत आहे आणि या एकटे पडण्यामध्ये पुन्हा काँग्रेसचं नुकसान होत आहे. मुस्लिम असतील, दलित असतील, हे खरं तर हक्काचे मतदार आहेत काँग्रेसचे आणि ते काँग्रेसनं आज तरी गमावलेले आपल्याला सांगता येतात. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतो म्हणायचं आणि पुन्हा त्यांना 1-2 जागेवर त्यांची बोळवण करायची आणि मग याच्यातून स्वाभिमान दुखावल्यानंतर पुन्हा बाळासाहेब आंबेडकर
आपली भूमिका बदलतात असं म्हणायचं. या सगळ्या गोष्टीत आपल्याला सांगता येतं की मित्र पक्षाचा सन्मान करायला खरं तर कुठेतरी काँग्रेस कमी पडते. त्या उलट आपण जर बघूयात की भाजप मित्र पक्षाचा सन्मान करते, तर का करते? तर भाजप मित्र पक्षाला सोबत घेते आणि जर घ्यायचं नसेल तर थेट सांगते की आपली युती होणार नाही. तसं नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये आपण आता कालच्या निवडणुका सांगितलं की एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, या दोन्ही नेत्यांना स्पष्ट सांगितलं की आपली युती होणार नाही. ते भाजपने जाहीर केलं. ते पक्ष देखील आपापल्या पद्धतीने लढले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी यश मिळवलं. हे असं मात्र कुठेतरी काँग्रेस सांगायला विसरते. म्हणजे प्रत्येक पक्षाला, छोट्या छोट्या पक्षाला झुलवत ठेवायचं, मित्र पक्षाला झुलवत ठेवायचं आणि आयत्या वेळेला नकार द्यायचा. यातून पुन्हा एक द्वेष निर्माण होतो आणि मग हे सर्व छोटे छोटे पक्ष पुन्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये उभे राहतात आणि तिथे काँग्रेसचे मत विभागतात आणि त्यातून काँग्रेसचा पराभव होतो. हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. काँग्रेसचे नेते एकेकाळी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जी टीका केली होती वंचित बहुजन आघाडीवर, की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. आता या बी टीम वरती सगळ्या काँग्रेसमधल्या अगदी ग्रामीण भागापासून, खालच्या थरापासून ते वरच्या थरा लेवलपर्यंत सगळ्याच कार्यकर्त्यांनी, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हटलेलं होतं. आता हे बी टीम म्हटल्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी वंचित समुदायाचा युगो दुखावला आणि त्यांनी पुन्हा आपल्या विरोधामध्ये आपलीच हक्काची मतं घालवण्याचं काम केलं. आणि मग आता आपण पाहतोय की चव्हाण साहेब भाजपमध्ये आहेत आणि आजही काँग्रेसमधले अनेक नेते बी टीम म्हणून वंचित बहुजन आघाडीला हिनवत असतात आणि त्यातून हे असे सर्व परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतोय की रोहित पवारांनी काल एक आरोप केलेला आहे की आता रोहित पवारांनी जामखेडमध्ये पराभव झाल्यानंतर ते असं म्हणतात की काँग्रेसच भाजपची बी टीम आहे. आता बघा, मित्र पक्षांमध्ये एक वाक्यता नाही. एकीकडे आपण मित्र पक्ष आहोत याचं भान देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खरं तर नव्याने उदयाला आलेले नेते रोहित पवारांना असू नये, ही मोठी शोकांतिका आहे. आपल्याच मित्र पक्षाला बी टीम, आता काँग्रेसलाच आपण बी टीम म्हणालो तर खरंच आपण कुठे याच्यामध्ये गुंतून जाणार नाही का? आणि मग पुन्हा त्यांच्या बाबतीमध्ये अनेकांच्या भूमिका बदलतात आणि मग रोहित पवारांच्या विरोधामध्ये पुन्हा काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहिलेत. आता हे सर्व बघताना महाराष्ट्राच्या या नगर परिषद निवडणुकीमध्ये जामखेडचा जर विचार करायला गेलं तर जामखेडमध्ये राम शिंदे यांनी अतिशय शांतपणे आणि अतिशय चालाखीनं खरं तर भाजपचा किल्ला लढवला आणि त्या ठिकाणी रोहित पवारांच्या भेटीगाठी कमी पडल्या असं थोरातांनी म्हणजे आरोप केला आहे. बाळासाहेबांचं असंही म्हणणं आहे की रोहित पवार हे जनतेला भेटतच नाहीत आणि म्हणून पराभवाला सामोरं जावं लागलं, आम्ही बी टीम नाही, असं बाळासाहेब थोरातांचं मत देखील आलेलं आहे. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर कधी काँग्रेस बी टीम असते, कधी वंचित बी टीम असते आणि कधी ते स्वतः देखील अनेक निर्णय असे असतात की आपण पाहिलं असेल पवार साहेबांचे निर्णय बऱ्याच वेळा काही विधानं अशी होती की ते थेट कुठेतरी भाजपचं कौतुक करणारी विधानं होती. आणि मग या सर्व गोष्टीमधून भाजपचा विजय सुखकर का होतो, भाजप निवडणुकांमध्ये का जिंकतो, याला कारणीभूत विरोधक आहेत. कारण विरोधक तशी भूमी तयार करून देतात आणि भाजप आणि मित्र पक्ष त्या भूमीवर मस्तपैकी आपलं पीक घेतात आणि मग सत्तेचं पीक जे आहे ते अगदी डौलानं डोलत असतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत विरोधी पक्ष आहेत, कारण त्यांच्यातली एक वाक्यता नाही. आता बघा, आपल्या लक्षात येईल की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इकडं सगळ्या मित्र पक्षांचा, काँग्रेसमधल्या मित्र पक्षांचा, काँग्रेसचा, वंचितचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असेल, या सगळ्यामध्ये सध्या मनसे असेल, या सर्वांमध्ये रस्सीखेच चालू आहे की मला जागा किती, तुला जागा किती. पण त्याच तुलनेमध्ये आज भाजप आणि मित्र पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की सर्वत्र भाजप आणि मित्र पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कशी युती आहे. त्यांची ती सायलेंट, अगदी शांततेच्या मार्गानं, शांत चित्तानं ते तीनही पक्ष एकत्र येऊन जागा वाटपावर त्यांचं ठरलंय. आणि पुढे आपण पाहतोय थेट हो तर हो, नाही तर नाही, अशी भाजपची भूमिका असते. मित्र पक्षाला ते थेट सांगून टाकतात की आपण सोबत नाही आणि मग मित्र पक्ष देखील तयारला लागतात, त्यांची नाराजी होत नाही आणि मग मैत्रीपूर्ण लढती होतात. तशा नगर परिषदेमध्ये बऱ्याच लढती ह्या मैत्रीपूर्ण झाल्यात आणि प्रत्येक पक्षानं, म्हणजे शिवसेना असू देत किंवा अजितदादा पवारांचा गट असू, त्यांनी या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये या दोन्ही पक्षांना आपलं आपलं अस्तित्व उभं केलं. आता आपल्याला सांगता येईल की त्यांचं उत्तम नियोजन, खरं तर भाजप जिंकण्यापाठीमागचं ईव्हीएम नाही, मतचोरी नाही, तर उत्तम असं नियोजन आहे आणि विरोधक भूमी तयार करून देतात, त्याच भूमीवरती ते पीक काढतात. उत्तम नियोजन म्हणजे काय? तर आता इकडे लोकांची मारामार सुरू आहे, तिकिटासाठी मारामार, जागेसाठी मारामार आहे. अशाच मुंबईमध्ये आत्ताच्या घडीला आपण पाहतोय सोमवारी म्हणजे काल भाजपच्या
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर रूमचं खरं तर उद्घाटन झालंय. आता केंद्रीय संघटना असलेले संघटन मंत्री असलेले शिवप्रकाश यांनी या वॉर रूमचं खरं तर उद्घाटन केलंय आणि एकीकडे या विरोधी पक्षांची जागेंसाठीची मारामार सुरू आहे. दुसरीकडे मात्र मुंबईमध्ये वॉर रूम खरं तर भाजपचं सजलेलं आहे. तिथून अनेक गोष्टी बाहेर पडत आहेत. रणनीती असेल, मतदारांशी थेट संपर्क असेल, उमेदवाराशी थेट संपर्क असेल, उत्तम असं नियोजन आहे आणि मग या उत्तम नियोजन, शिस्त आणि कार्यकर्त्याचा सन्मान हे भाजपकडे असतो, हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. आणि म्हणून आजच्या घडीला विरोधकच भाजपला जिंकून देण्यासाठी, त्यांच्या मित्रपक्षाला जिंकून देण्यासाठी भूमी तयार करत आहेत आणि त्या भूमीवरती विरोधी पक्षाने तयार केलेल्या भूमीवरती खरं तर भाजप आणि मित्रपक्ष सत्तेमध्ये येत आहेत. ते पीक आपलं घेत आहेत आणि आता त्या मुंबई वॉर रूमचा 25 दिवस काम चालणार आहे. म्हणजे कालच्या त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या याचं उद्घाटन झालं मुंबई वॉर रूमचं आणि या वॉर रूमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ते सज्ज आहेत. त्यासाठी ते त्यांनी रणनीती आखलेली आहे. त्यांची वॉर रूम तयार आहे. त्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, काँग्रेस असेल, वंचित असेल किंवा इकडे आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, या पक्षांची त्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने काय रणनीती आहे हे खरं तर आपण मीडियामधून आणि सर्वत्र पाहतोय. तर त्यांच्यामध्ये मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये वाद सुरू आहे. तिकडे काँग्रेस आणि वंचित मध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. म्हणजे यांचं हेच ठरलेलं नाही आणि आता फॉर्म भरण्याची वेळ येते. उद्या निवडणुकीला पुढे जायचं आहे. उद्या युद्ध आहे आणि आज शस्त्र तयार नसतील तर तर त्या रणांगणावर शस्त्राची गरज असते आणि मग आपले शस्त्र तयार नाहीत तर ते युद्ध जिंकता येईल का, हा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून भाजप आणि मित्र पक्षाच्या विजयाला खरं तर विरोधकच त्याला कारणीभूत आहेत. विरोधकच खरं तर त्याच्या यशाचे वाटेकरी आहेत, कारण ते तशी भूमी तयार करून देतात. काँग्रेस आपल्याच धुंदीत, गुंगीत आणि मस्तीत जगत असताना दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेमध्ये वाद सुरू आहेत. तिसरीकडे आपण पाहतोय की वंचित सोबत जायचं का नाही जायचं, वंचितला सोबत घ्यायचं का नाही घ्यायचं, वंचितांसोबत जायचं की नाही जायचं, यांच्यात देखील काँग्रेसमध्ये डळमळीत भूमिका सुरू आहे. मग अशा पार्श्वभूमीवर आपल्याला स्पष्ट सांगता येतं, काँग्रेस असेल, वंचित असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा सगळेच विरोधी जे आहेत, विरोधी पक्ष आहेत, या विरोधी पक्षाची एक वाक्यता नसणे, त्यांच्यामध्ये नियोजन नसते, शिस्त नसले आणि काँग्रेस आपल्याच पारंपरिक विचारधारेमध्ये अडकलेला आहे. पारंपरिक मतदारांना गोंजरण्यात तो अडकलेला आहे आणि याच भूमिकेमुळे इथला युवा वर्ग जो आहे, तरुण मतदार वर्ग आहे, जो मोठ्या संख्येने आहे, तो काँग्रेसपासून दुरावत आहे. त्याचाच फायदा भाजप आणि मित्र पक्षाला होतोय. एकूणच काय तर ईव्हीएम, संविधान बदल किंवा मतचोरी या सगळ्या फेक नरेटिव्हला युवा वर्गानं, युवा मतदारांनी नाकारले. ते विकासाच्या बाबतीमध्ये बोला असं म्हणतात. ते तुमच्यातले मतभेद बघत नाहीत, कारण मतदाराला थेट विकासाची भाषा देऊ शकत नाहीत. काहीतरी संविधान बदलाची भाषा, ईव्हीएमच्या घोळाची भाषा असेल किंवा मतचोरीची भाषा असेल, हे विरोधक करतात आणि मुळात विकासाचे मुद्दे ते बाजूला करतात. विकासावर त्यांना खूप काही बोलायला पाहिजे, परंतु ते बोलत नाहीत आणि या तयार झालेल्या भूमीचा फायदा भाजप आणि मित्रपक्ष घेतात. प्रचंड नियोजन, शिस्तबद्ध नियोजन, कार्यकर्त्याचा सन्मान, मित्रपक्षाचा सन्मान, ही खरं तर जमेची बाजू भाजप आणि मित्रपक्षांची आहे. त्यामुळे ते निवडणुका जिंकत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप आणि मित्र पक्षांनी जिंकली, त्याच्यामध्ये फार विशेष असं काही वाटणार नाही, कारण त्यांच्या वॉर रूम तयार आहेत, त्यांचं नियोजन तयार आहे. मात्र या तुलनेमध्ये विरोधक कुठेच दिसत नाहीत. हेच विरोधक यासाठी कारणीभूत आहेत. त्यांच्या पराभवाला तेच कारणीभूत आहेत आणि भाजप मित्र पक्षाच्या विजयाला खरं तर विरोधकच कारणीभूत आहेत. धन्यवाद.